रोल ॲक्शन. नमस्कार, मी अभिजित विलासराव शिंदे. आता सध्या अहमदनगर जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे. त्यानिमित्तानं सर्व मतदारांशी आमचा संपर्क आला. सुपा गटामध्ये मागील 10-12 वर्षामध्ये जी काही विकास कामं झाली ती सर्व लोकांना परिचित आहे. या गटामध्ये केवळ स्मशानभूमी आणि सभामंडप एवढाच विकास झाला आहे. सुपा रस्त्याच्या हॅवीच्या खालील 10-15 गावांमध्ये मागील जे लोकप्रतिनिधी या जनतेनं निवडून दिले त्यांचा चेहराही कधी लोकांनी पाहिला नाही. ते आजही त्यांना शोधताय. मित्रांनो, सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे, तुम्ही याचा विचार करा. आपल्या जवळचा माणूस कोण आहे त्याचा विचार करा. या गटामध्ये आमचे बंधू राहुल पाटील शिंदे यांनी नेहमी संघर्ष केला. कुठली सत्ता नसताना मागील 10-12 वर्षांमध्ये त्यांनी 2 अपयश बसवले, पण तरी सुद्धा जनतेचं कुठलंच काम त्यांनी नडू दिलं नाही. कधीही 22-24 तास ते लोकांसाठी कामासाठी हजर असतात. कुठल्याही तुमचं पोलीस स्टेशनचं काम असेल, कुठलं हॉस्पिटलचं काम असेल, कोणाचे काही बँकेची कर्ज असतील, कोणाचं काही पेन्शन योजना असेल, कोणाचं काही आणखी बदलीचं काही काम असेल, कुठल्याही कामामध्ये कुठलं काही प्रशासकीय काम असेल तर त्यांनी नेहमीच मदत केली आहे लोकांना. त्याबरोबरच अण्णा हजारेंच्या माध्यमातून, पोपटराव पवारांच्या माध्यमातून त्यांनी अनेक रस्ते मंजूर करून घेतली आणि आदर्शगाव पिंपरी गवळी यांसारख्या मोहिमा त्यांनी राबवल्या. विखे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेकडो शेततळे या भागामध्ये तयार करून घेतले. तसेच कृषी विभागामार्फत पीक विमा योजना असतील किंवा कोरडवाहू शेती विकास अभियान असेल, हे सुद्धा राहुलदादांनी लक्षपूर्वक या सुपा गणामध्ये राबवलेलं आहे. आणि अनेक गावामध्ये त्यांनी हंगा नदीवर असेल किंवा प्रत्येक गावामध्ये या गणातील 5-5, 6-7 त्यांनी छोटे छोटे बंधारे करून घेतले, साखळी बंधारे. त्याचाही आज फायदा सर्व लोकांना होते आणि याचीच परिचिती किंवा याच एक पावती म्हणून सर्व लोकांच्या तोंडात आज राहुलदादा शिंदे पाटील यांचंच नाव आहे. याच बळावर आमच्या ताई प्रियंकाताई राहुलदादा शिंदे पाटील या जिल्हा परिषदेची उमेदवारी करीत आहेत. मित्रांनो, आपल्या सुपा गटे अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष लागलेलं का तर या सुपा एमआयडीसी होऊन आज आमचे काका कैलासवासी अण्णा पाटील शिंदे यांनी 90-92 साली जिल्हा परिषद सदस्य असताना ही सुपा एमआयडीसी मंजूर करून घेतली. त्यानंतर आज 25 वर्ष झाले, परंतु या एमआयडीसीचा विकास म्हणावा तसा झाला नाही. मागील 15 वर्षामध्ये पुणे, मुंबई या ठिकाणी अनेक नवीन कारखाने आले, पण सुपा एमआयडीसीत आले नाही. याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे. आज सत्ताधाऱ्यांनी फक्त एमआयडीसी मध्ये आहे त्या कारखान्यांमध्ये दडपशाहीने काही ठेकेदारी सुरू केली आहे. प्रत्येक कंपनीमध्ये कंत्राट घ्यायची, लोकांना कमी पगार द्यायचा, अनेकांचे पगार बुडवायचे, अनेकांचे पीएफ बुडवायचे, हेच त्यांचं काम आहे. अनेक ठिकाणी राहुलदादांनी संघर्ष केला लोकांसाठी. आम इंडिया कंपनी असेल तिथे 52 भूमिपुत्रांना अन्याय झाला होता, त्यांना कामावून कमी केलं होतं, तर त्यांच्यासाठी राहुलदादांनी एक न्यायालयीन लढा दिला आणि त्यांना 54 लाख रुपये पीएफ मिळवून दिला. संजीवनीमध्ये 12 तासाची ड्युटी 8 तास झाली. आजही सुपा एमआयडीसी मध्ये फक्त 190 ते 200 रुपये रोज मिळतो. जर तुम्ही कामगार कायदा पाहिला तर कमीत कमी 350 रुपये रोज लोकांना मिळायला हवा. मग हा बाकीचा पैसा जातो कुठे, याचं उत्तर जनतेने विचारलं पाहिजे. मित्रांनो, जागे व्हा. आपल्या एमआयडीसी मध्ये काय चाललंय, आपल्या परिसरामध्ये काय चाललंय हे तुम्हाला माहिती पाहिजे. आज जे राजकारणी मोठे गाड्या घेऊन फिरतात हे तुमच्याच पैशांवरती त्या गाड्या घेतात आणि तुमच्याच वरती ते राजकारण करतात, तुमच्याच वरती ते दडपशाही करतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. एक भयमुक्त वातावरण आपल्या सुपा गटामध्ये आपल्याला निर्माण करावं लागेल. अनेकांवर अन्याय होतोय, तो अन्याय थांबला पाहिजे, हीच आमची आग्रही भूमिका आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे तो महिला सबलीकरणाचा. प्रियंकाताईंनी ठरवलंय सुपा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुपा भागामध्ये अनेक छोटे छोटे गृहोद्योग राबवायचे आणि महिलांना त्यांचा रोजगार मिळवून द्यायचा. महिलांना त्यांच्या 8 तासामध्ये योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे. मित्रांनो, आपण सर्वजण सुपा गटाच्या विकासासाठी प्रियंकाताई शिंदे यांना प्रचंड मताने निवडून द्यावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.